अभंग ज्ञानेश्वरी अध्याय 3 भाग 2 ओवी क्रमांक 242 ते 462. श्री स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळातर्फे श्री अभंग ज्ञानेश्वरीच्या अभ्यासाचा आणि त्यायोगे स्वामींच्या सेवेचा आणि आपल्या भेटीचा पुन्हा अवसर मिळाला आणि त्याला आपण निमित्त झालात म्हणून मंडळासह आपल्याविषयी सुद्धा कृतज्ञता व्यक्त करते. श्री स्वामींच्या अम्लान चरणकमली साष्टांग प्रणिपात करून आपल्या सर्वांच्या हृदयस्थ सद्गुरूंनाही मनोमन वंदन करते. आज आपण अभंग ज्ञानेश्वरीच्या 3 अध्यायाच्या 2 भागात 242 ते 462 या ओव्यांचा विचार करू. 3 अध्यायाच्या पहिल्या भागात यज्ञचक्राचं वर्णन सांगून झाल्यावर अशा प्रकारे यज्ञचक्र न आचरणाऱ्या माणसाचं आयुष्य निष्फळ आहे असं गीता सांगते. पण इथे या सगळ्या विवरणाचा पूर्णविराम मात्र नाही, कारण आयुष्य निष्फळ असा नकारात्मकतेत विषय संपला तर सामान्य माणसाच्या मनात आपल्याला हे जमेल की नाही असा भाव येण्याची शक्यता असते. म्हणून निष्काम कर्मयोग्याच्या वर्णनाने गीता पुन्हा एकदा सकारात्मकतेकडे वळते. आज समाजात ठायी ठायी रूढ असणारे नैराश्य, चिंता यासारखे शब्द योजले नाहीत तरी माणसाला आयुष्यामध्ये धोके दाखवावे लागतात आणि ते दाखवतानाच आयुष्य तेवढंच नाही हे सुद्धा त्याच्या मनावर बिंबवावं लागतं. भगवद्गीतेने कायमच हे काम अगदी चोखपणे केलंय. म्हणूनच इथून पुढे त्या निष्काम कर्मयोगाच्या वर्णनाकडे गीता लक्ष देते. भगवद्गीतेमध्ये निष्काम कर्मयोगाचं सविस्तर विवेचन असलं तरीसुद्धा निष्काम कर्मयोग हा शब्द लोकमान्य टिळकांपासून सुरू झाला असं मानलं जातं. स्थितप्रज्ञ, निष्काम कर्मयोगी या आणि इतर संकल्पना सांगताना भगवद्गीतेच्या निरनिराळ्या अध्यायांमध्ये रचनेचं विलक्षण साम्य आहे. 2 अध्यायात तुला हवे ते प्रश्न विचार अशी मोकळीक श्रीकृष्णाने दिल्यानंतर त्याच अध्यायाच्या 54व्या श्लोकात स्थितप्रज्ञ कुणाला म्हणावं असा प्रश्न अर्जुनाने विचारला आणि त्याच्या उत्तराला सुरुवात करताना श्रीकृष्णाने आत्मनि एव आत्मना तुष्टः स्थितप्रज्ञः तदोच्यते असं उत्तर दिलं. तर या 3 अध्यायामध्ये निष्काम कर्मयोग्याचं लक्षण सांगितलं. यः आत्मरतिः एव स्यात् आत्मतृप्तः च मानवः आत्मनि एव च संतुष्टः तस्य कार्यं न विद्यते. यातल्या आत्मनि एव आत्मना तुष्टः आणि आत्मनि एव च संतुष्टः या शब्दांमधून अर्थाचा सारखेपणा तर जाणवतोच, पण शब्दही अगदी तेच येतात. ही केवळ शब्दमर्यादा किंवा हे शब्द दारिद्र्य नव्हे तर अनुभव एकच असल्यामुळे येणारा शब्दांचा सारखेपणा आहे असं आपल्या लक्षात येईल. व्यवहारात सुद्धा नाही का, साखर गोड आहे हा अनुभव सगळ्यांना सारखाच असल्यामुळे केवढाही शब्द प्रभू असला तरी त्याचेही शब्द साखर गोड आहे हेच असतात. आत्मनि एव आत्मनः तुष्टः आणि आत्मनि एव च संतुष्टः या 2 ओळींमध्ये स्वामींनी केलेला सूक्ष्म विचार स्वामींविषयीचा आदर आणखी दुणावायला कारण होतो. 2 अध्यायातला श्लोक असा आहे,
प्रजहाति यदा कामान सर्वान् पार्थ मनोगतान् आत्मनि एव आत्मना तुष्टः स्थितप्रज्ञः तदोच्यते. यातल्या आत्मनि एव आत्मना तुष्टः या चरणावर लिहिताना स्वामींनी असं म्हटलं की मनाने जो स्वतःमध्ये राहतो. तिथे गीतेत भगवंतांनी आत्मन शब्द आत्मनी एव आत्मना असा 2 वेळा योजलाय. भगवंतांनी योजल्यामुळे ती द्विरुक्ती साभिप्राय असणार आणि ती तशी आहे सुद्धा. 2दा योजलेल्या आत्मन शब्दाचा अर्थ मात्र थोड्या फरकाने वेगळे आहेत. आत्मनी हे जे रूप आलंय त्याचा अर्थ स्वतःच्या म्हणजे चैतन्याच्या ठिकाणी आणि दुसऱ्या आत्मना या रूपाचा अर्थ मनाने असा आहे. म्हणून स्वामींनी असं म्हटलं की आत्मतुष्ट मन राही ही अभंग ज्ञानेश्वरीतल्या 2ऱ्या अध्यायातली 476वी ओवी आहे. आपल्याला असं कदाचित वाटेल की आत्मा म्हणजे चैतन्य ठीक आहे, पण मन हा अर्थ कसा झाला? त्याचं कारण असं की आत्मा आणि मन हे दोन्हीही सूक्ष्म आहेत. त्यांना विशिष्ट रूप नाही. त्या कार्यासाठी त्यांना त्या नावाने संबोधलं जातं एवढंच. जेव्हा सूक्ष्म इंद्रिय विचार करतं तेव्हा त्याला बुद्धी असं म्हटलं जातं आणि जेव्हा त्याचा चंचलपणा सांगायचा असतो तेव्हा त्याला मन असं म्हटलं जातं. या श्लोकामध्ये सर्व इच्छा असा संदर्भ असल्यामुळे आत्मा शब्द असूनही त्याचा अर्थ मन असा केला गेला. कारण मनामध्ये सगळ्या इच्छा असल्याने इच्छा आणि मन हे एकमेकांशी जोडले गेलेत. आत्मा मात्र त्यापासून पूर्ण अलिप्त असतो. हा सगळा अर्थ मन शब्द वापरल्यामुळे आपल्या ध्यानात येतो. स्वामींनी आत्मतुष्ट मनी राही असं म्हटलं नाही. छंदाच्या दृष्टीने मनऐवजी मनी असे म्हटलं असतं तरी फार बिघडलं नसतं, पण अर्थ मात्र बदलला असता. आणि पुन्हा छंद ही बाह्य गोष्ट आहे तर अर्थ शब्दाला प्रकाशित करणारा आहे, म्हणून मन हाच शब्द वापरला असेल. दुसरं असं की मनी म्हटलं तर ती सप्तमी होते आणि तिचा अर्थ मनामध्ये असा होतो. मनाच्या चंचलपणाविषयी तर काही सांगायलाच नको. म्हणजे मनात संतुष्ट आहे असं म्हणेपर्यंत त्याचा संतोष असंतोषात बदलण्याची शक्यताही असते. इथे तो संतोष कायम आहे. आत्मा शाश्वत आहे, त्यामुळे आत्मरूप झालेलं मन सुद्धा आपोआप शांत स्थिर होतं हे सुचवायचं आहे. गीतेमध्ये हे जे शब्द आणि अर्थांचं साम्य वारंवार दिसतं त्याचा त्या वेळी आपण विचार करू. अशा निष्काम कर्मयोग्याचे वर्णन करताना स्वामी सांगतात की सगळी कर्म करून सुद्धा तो देहधर्मामध्ये अडकत नाही. देखे तोची एक कर्मे नव्हे लिप्त वावरोनी येथ देहधर्मी की तो सर्वथैव पावे समाधान होता आत्मज्ञान अंतर्यामी. तरी कृतकृत्य स्वभावे म्हणून कर्मसंगातून मुक्त झाला. आत्मज्ञान झाल्यानंतर मात्र साधन म्हणून कर्माचा काहीही उपयोग नाही असं स्वामी आवर्जून सांगतात. तृप्ती होता पार्था जैसा आपोआप संपे खटाटोप साधनांचा तैसे आत्मानंदी होताची संतुष्ट आटे खटपट कर्माची ती. जोवरी अंतरी नाही आत्मज्ञान
कर्म हे साधन तोवरीच. हे जरी खरं असलं तरीसुद्धा भगवद्गीतेने संपूर्ण कर्मत्याग केव्हाच सांगितला नाही आणि त्याची सगळी कारणंही याच अध्यायात दिलेत. मुळात गीतेची कर्मसंकल्पना इतकी व्यापक आहे की कर्म न करता राहणं शक्य नाही. पुढे भगवद्गीतेच्या 5व्या अध्यायाच्या 8व्या आणि 9व्या श्लोकात सुद्धा कर्मसंकल्पना आली आहे. तिची सुरुवात मात्र श्वसन या शब्दाने झाली आहे. श्वास घेणं हे सुद्धा कर्म असल्यामुळे एकंदरीतच कर्मसंकल्पना किती सूक्ष्म आहे हे आपल्या लक्षात येईल. कर्म सोडता येणं शक्य नाही हे एकदा समजलं की ते कसं करावं लागतं हे ओघाने आलं. मात्र ते योग्य रीतीने केलं नाही तर त्यातून पुन्हा जन्ममृत्यूच्या चक्रात सापडण्याची परिस्थिती निर्माण होते. म्हणून कर्मयोग्याला सुद्धा कर्म करावंच लागतं. मात्र त्या कर्माविषयी कोणतीही कामना, इच्छा न ठेवल्यामुळे तो त्यातून सुटतो. हाच तो निष्काम कर्मयोग. नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे भगवद्गीतेने या ठिकाणी अशा निष्काम कर्मयोगी म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या जनकांचं उदाहरण दिलंय. सर्व कर्म करूनसुद्धा जनक पूर्णपणे मुक्त झाले हे सांगताना स्वामी म्हणतात, न सोडिता कर्मे देखे जनकादिक, जगी मोक्ष सुख पावले गा. म्हणून या आस्था असावी कर्मात, तेणे होय हित आणि कही. अगा आत्मज्ञाने होनी कृतार्थ, पावले जे येथ निष्कामत्व, तयासीही उरे कर्तव्य उचित, लोकसंग्रहार्थ धनंजया. डोळस तो जैसा पुढे चाले नीट, दाखवित वाट आंधळ्यासी, तैसा निज धर्म स्वय आचरोन, नेणत्या लागोन दाखवावा. अशा निष्काम कर्मयोगाच्या सहाय्याने स्वतःची मुक्ती करून घेणं एवढंच निष्काम कर्मयोगाचं उद्दिष्ट नाही. उलट गीता म्हणते की त्याच्यावर अधिक जबाबदारी आहे. जया अंगी मोठेपण तया यातना कठीण हे आपल्या माहितीचं आहे. म्हणून व्यवहारात सुद्धा नेहमी श्रेष्ठ माणसाच्या वागण्याचं अनुसरण केलं जातं. ही गोष्ट काही आजची नाही, तर ती पूर्वापार चालत आली आहे. फक्त कालमानानुसार आचरण करावं अशा व्यक्ती तेवढ्या बदलतात. ही लोकसंग्रहाची संकल्पनासुद्धा अगदी सहजपणाने सांगितली. लोकसंग्रह याचा सामान्य अर्थ लोकांचा संग्रह, लोकांना गोळा करणं हा आहे. पण गीतेला अपेक्षित असणारा लोकसंग्रह मात्र यापेक्षा व्यापक आहे. समाजातल्या लोकांना एखाद्याच्या आचरणाचं अनुसरण करावं असं वाटणं आणि त्यामुळे लोक एकत्र येणं म्हणजे लोकसंग्रह. असं आचरण करणाऱ्यांच्या वागण्याला श्री स्वामींनी धर्म असं म्हटलं. धर्माची याहून सोपी व्याख्या कुठे मिळेल बरं? लोकसंग्रहाचं विवेचन करताना स्वामींनी एक साधं उदाहरण दिलं की रस्त्याने जाताना एखादा डोळस माणूस असेल तर तो आंधळ्याची काठी बनून त्याला योग्य ठिकाणी नेऊन सोडतो. त्याप्रमाणे स्वतःच्या आचरणाने लोकसंग्रह घडतो. हे कर्म विशेष करून संत सज्जनांना आचरावं लागतं, कारण सामान्य माणूस त्यांचं आचरण प्रमाण मानतो. स्वामी म्हणतात, येथे गुरुजन जे जे आचरती तया नाव देती धर्म ऐसे, सामान्य सकळ नेणते जे लोक अनुष्ठिती देख मग तेची. असे ऐसा ओघ स्वभावे हा येथे,
म्हणून कर्मा ते सोडो नये, आचरावे लागे विशेषे करोन, जे का संतजन तया तेची. नंतर भगवंतांनी आपण स्वतःच कर्मामध्ये का राहतो याचं उत्तर दिलं. मला मिळवायचं काहीही राहिलं नाही किंवा मिळालं नाही असंही काही नाही, तरीही मी कर्मात राहतो असं शास्त्रात सांगावं त्याप्रमाणे भगवद्गीता सांगते. पण माऊली आणि त्यांचा अवतार असणारे स्वामी मात्र भगवंतांचं अलौकिकत्व भरभरून सांगतात. सहज आहे, माऊली म्हणजे साक्षात भगवंत आणि स्वामी तरी वेगळे कुठे आहेत. ते वर्णन करतात, काय सांगू आता अनेकांच्या गोष्टी, माझीच रहाटी देखे पार्था, काय मजवरी पडले संकट, किंवा काही आर्त मनी माझ्या, म्हणून स्वधर्म आचरे मी येथे, ऐसे जरी वाटे तुझ लागी, तरी गुणैश्वर्य संपन्न आणिक, दुजा नाही देख जगी कोणी. ऐसे माझ्या अंगी सामर्थ्य अपार, अर्जुना साचार जाणसी तू. करावया कर्म एकची कारण, आमुच्या आधीन जे का लोक, न व्हावे तयांनी येथे कर्म भ्रष्ट, आचरावे नीट स्वधर्माते. आम्ही पूर्ण काम होऊन असाच आत्मस्वरूपीच राहू जरी, तरी कैसे प्राणी भवार्णवातून, जातील तरो न सांगे मज. तयांनी आमुचे पाहोनी वर्तन, स्वधर्माची खूण ओळखावी. लोकस्थिती ऐशी स्वभावे सकळ, नाशिली केवळ ऐसे होय. म्हणून या लोकी सामर्थ्य संपन्न, ज्ञाने परिपूर्ण होय जो का. तेणे धनंजया विशेषे करोन, स्वकर्म सांडो न वर्तो नये. लोकसंग्रह करताना मात्र एक पथ्य पाळावं लागतं, ज्यामुळे आपली कर्मबंधातून सुटका होईल. असं कर्म कसं करावं याची जाणीव सामान्य माणसाला नसते. त्याबरोबरच तुम्हाला हे कळत नाही असं सांगणंही योग्य नाही. ते कोणालाच आवडत नाही. म्हणून ज्याला लोकसंग्रह योग्य रीतीने कळला आहे त्यानेच कर्म करताना वरवर बघता सामान्य माणसासारखं कर्म करावं. मात्र ते करताना कर्माच्या बाबतीत दक्ष राहून कोणतीच इच्छा मनात ठेवू नये. त्याचं अनुसरण करणाऱ्या सामान्य माणसाला आपोआपच मग ते वळण लागेल आणि काही काळाने का होईना पण तोही निष्कामपणे कर्म करू लागेल. अशा रीतीने समाजाबरोबर कर्म करताना आपण त्यांच्यापेक्षा वेगळे आहोत, अलौकिक आहोत असं त्यांना वाटता कामा नये, ही खबरदारीसुद्धा घ्यावी लागते. की ही लोकसंस्था सकळ सर्वथा निरंतर पार्थ रक्षणीय, म्हणून स्वधर्म आचरोनी चांग, सर्वांशी सन्मार्ग दाखवावा. लोक विलक्षण करोनी वर्तन, न व्हावे आपण अलौकिक. या लोकसंग्रहाचं आणखी विवेचन करताना स्वामींनी असं म्हटलं की आईचं दूध पिणाऱ्या मुलाला पक्वान्न खाता येणार नाही म्हणून त्याला ते देऊ नये. त्याला काही कळणारही नाही म्हणून सांगूही नये. तसंच निष्काम कर्मयोग ज्यांना कळत नाही त्यांना निष्कर्माची खूण सांगू नये. पण आपल्या आचरणाने हळूहळू त्यांना वळण लागेल असं बघावं. शहाण्या माणसाने कुठल्याही प्रकारचं आचरण करताना कसं वागावं यासाठी हे उपयोगी आहे. इथे निष्काम कर्मयोगाचा विषय असल्यामुळे तो कसा आचरावा हे सांगितलं इतकंच. तैसी सर्वथैव कर्मी अपात्रता, येथे पंडुसता असे जया.
तया कौतुकेही नैष्कर्म्याची खूण उघड करून दावो नये. तेथ सत्कर्माचे लावावे वळण, प्रशंसा करून वारंवार स्वये आचरून दाखवावे तेच, निष्काम जे साच तया नाही. एखादा बहुरूपी राजा राणी यांची सोंग वठवतो. त्यावेळी त्याच्या मनात प्रत्यक्षात मी राजा किंवा राणी आहे असा कोणताच भाव नसतो. तितक्याच सहजपणे हे आचरण करावं असं स्वामी म्हणतात. बहुरूपी जैसे नटोनिया अंगे, राजा राणी सोंगे ऐसे घेती, परी मनी नाही नरनारी भाव, लोका हावभाव दाखविता. दुसऱ्याचं ओझं आपल्या शिरावर घेतलं की त्याचा भार वाटतो. अगदी बारकाईने विचार केला ना तर तो भार ओझ्याचा नसतो, तर दुसऱ्याचा आहे आणि मला वाहावं लागतं. यामुळे माझा अहंकार दुखावला जातो, त्याचा तो शीण असतो. अशा अहंकारी मूर्खाला कर्माचं हे रहस्य सांगू सुद्धा नये अशी पुष्टी स्वामी जोडतात. इतरांचे ओझे आपुल्या माथा, घ्यावे तरी पार्था भार होय. तैसी येथे जी जी शुभाशुभ कर्म, निपजती धर्मे प्रकृतीच्या, सर्वथैव ऐसा अहंकारारूढ, एकदेशी मूढ असे जो का, तया ते कर्माचे रहस्य हे गूढ, करोनी उघड दावू नये. पण मग काहीच लोकांना या कर्माचा लेप लागतो आणि काही मात्र त्या कर्मबंधापासून मुक्त होतात. असं का? तर स्वामींनी म्हटलं की सूर्य संपूर्ण जगाला प्रकाश देतो, पण तो भूतमात्रांच्या व्यवहाराशी लिप्त होत नाही. त्याप्रमाणे सत्वरजतम हे गुण एकमेकांमध्ये मिसळल्यामुळे कर्म घडतं, त्याचा आपल्याशी संबंध नाही. हे जाणणारे तत्वज्ञ कर्मबंधनात अडकत नाहीत. उलट सामान्य माणसाचा देहभाव, मी म्हणजे देह अशी जाणीव सतत जागृत असल्यामुळे प्रत्येक कर्म मी करतो हा अहंकार त्याला कर्मबंधनात टाकतो. श्री स्वामी वर्णन करतात, भूतव्यवहारापासोनी अलिप्त सूर्य आकाशात आहे जैसा, तैसे साक्षीत्वाने वावरती देही, म्हणून या नाही कर्मबंध. गुणत्रयाधारे आपुले व्यापार, करीती साचार इंद्रियेची, तयांचे ते कर्म, जो का बळे स्वाच, आचरे स्वतःच ऐसे माने. ऐसा देहभाव जयाचा जागृत, तोची कर्मे लिप्त होय येथे. पुढच्या काही ओव्यांपैकी 317व्या ओवीत श्री स्वामींनी आता हाता माझी धरोनी कोदंड, येथे रथारूढ होनिया असा कोदंड धनुष्याचा उल्लेख केलाय. कोदंड शब्दाचा अर्थ धनुष्य असा आहेच, तरीही कोदंड शब्द उच्चारल्यावर आपल्याला आठवण होते ती फक्त श्रीरामांची. तो शब्द योजणारे प्रत्यक्ष स्वामी आहेत. म्हणून श्रीरामांचे धनुष्य असून देखील श्री भगवद्गीतेत त्याचा संदर्भ आल्याने थोडं आश्चर्यही वाटेल. पण त्याचं वैशिष्ट्य असं की ते धनुष्य कधीही निष्फळ झालं नाही. त्याप्रमाणेच अर्जुनाचे बाणही निष्फळ होणार नाहीत, म्हणजे पांडवांचा विजय निश्चित हे सुचवण्यासाठी कदाचित स्वामींनी जाणीवपूर्वक त्याचा निर्देश केला असावा. हे सांगतानाच भगवंतांनी अर्जुनाला स्वधर्माचाही उपदेश केला. सगळ्या वासना सोडून दे आणि मग जे भोग वाट्याला येतील त्यांचा उपभोग घे असं म्हटलं. त्याचा अनुवाद करताना स्वामी म्हणतात, तुवा देहासक्त न व्हावे अर्जुना, सांडाव्या वासना सकळही,
मग यथोचित प्रसंगे जे प्राप्त, भोगते समस्त भोगावेगा. आता हाता माझी धरोनी कोदंड, येथे रथारूढ होनिया. वीरवृत्तीचा तू आनंदे स्वीकार करी गा सत्वर धनुर्धरा. जगा माझी कीर्ती करी वर्धमान, स्वधर्माचा मान वाढवोनी. भारापासोनीही भूमी करी मुक्त, रणांगणी दुष्ट संहारोनी. सर्वही संशय सांडोनिया आता, चित्त देई पार्था संग्रामीचं. संग्रामा वाचोन येथे धनुधरा, नको बोलू वीरा दुजे काही. एवढं सांगून झाल्यावर माऊलींना अनुसरून श्री स्वामींनी असं म्हटलं की कावळ्याला ज्याप्रमाणे चंद्रोदयाचं सुख कळत नाही, त्याप्रमाणे ज्या लोकांना माझं म्हणजे भगवंतांचं म्हणणं पटणार नाही, अशा परमार्थाशी विमुख असणाऱ्या माणसांशी तू बोलू सुद्धा नकोस. ज्ञानी माणसाने सुद्धा इंद्रियांचे लाड करू नयेत, कारण त्यांचे लाड म्हणजे सापाशी खेळणं किंवा वाघाशी संग करण्यासारखं आहे. अरे, हालाहल विष जरी कौतुकाने घेतलं तरी ते पचेल का? किंवा खेळता खेळता आग लागली तरी ती सर्व पेटवल्याशिवाय राहील का? त्याप्रमाणे इंद्रियांचा लाड म्हणजे स्वतः नाश आहे. तू त्या मार्गाला जाऊ नकोस. कावळ्यासी जैसा चंद्रोदय देख, मूढासी विवेक रुचे नाहा. ऐसे जे विन्मुख झाले परमार्था, बोलू नये पार्था तया संगे. म्हणून ज्ञात्याने करू नये पाही, लाड कौतुकेही इंद्रियांचे. गळाला लावलेल्या आमिषामुळे माशाला प्राण गमवावे लागतात, पण सुख मिळत नाही. विषयांच्या उपभोगामुळे इंद्रियांना तसंच फळ भोगावं लागतं. म्हणून भगवंत वारंवार अर्जुनाला स्वधर्म पाळायला सांगतात. सेवू नये विष, लागे जरी गोड, अंती अवघड प्राण जाता. देखे गळा लागी लावता आमिष, मासा भुले त्यास जैशा रीती. तैसी इंद्रियांची विषय लालसा, सुखाची दुराशा दाव्या जीवा. भोग सुखाची ही तैसीची ती स्थिती, म्हणून संगती नको त्याची. पार्था, काम क्रोध घातक हे दोन्ही, आसक्तीपासून संभवती. आणि पार्था एक अंतरी जिव्हाळा असावा आगळा स्वधर्माचा. स्वधर्म अत्यंत आवश्यक आणि महत्त्वाचा असल्यामुळे पुन्हा भगवान सांगतात की एक वेळ प्राण गेले तरी चालतील, पण स्वधर्म सोडता कामा नये. त्याचं विवरण स्वामी असं करतात. आपुला स्वधर्म जरी का कठीण, भले अनुष्ठान तयाचेची. आणिकाचा धर्म जरी वाटे चांग, सोडू नये मार्ग स्वधर्माचा. अग्राह्य इच्छावे, इच्छिलेची घ्यावे, केवी आचरावे अनुचित. आणिकांची घरे देखोनी सुंदर, आपुले तणार मोडावे का. स्वधर्म हा तैसा असो अवघड, आणि वाटो जड आचराया. तरी आचरावा तोची हे उचित, स्वधर्मेची हित परलोकी. घालिता साखर दूध लागे गोड, सर्वासी उघड अनुभव. परिकृमी दोषे होता व्याधिग्रस्त, त्याची विपरीत कैसे घ्यावे. इथपर्यंत ऐकल्यावर भगवद्गीतेमध्ये अर्जुनाने भगवंतांना विचारलं की इच्छा नसताना सुद्धा माणूस पाप का करतो. एखाद्या प्रश्नोत्तराच्या तासाला घडावीत तशी ही प्रश्नोत्तरं वाटतात, पण माऊली आणि स्वामी त्याला भावाची डूब देतात. खूप काही वाढवतात असं नाही, पण एखादाच असा शेलका शब्द असतो की त्यामुळे सगळाच विषय
निराळ्या उंचीवर जातो. अर्जुनाने विचारलं, देवा, अरे जाणते सुद्धा या विषयांच्या गुंत्यात अडकतात. गीतेमध्ये ज्ञाता किंवा अन्य कुठलाही तसा शब्द योजलेला नाही. स्वामींनी केवळ जाणतेही एवढं म्हटलं आणि तो विषय कुठे गेला बघा. सामान्य माणसाने मग जायचं तरी कुणाच्या मागे? खरं म्हणजे त्यासाठी वापरलेलं ही म्हणजे सुद्धा या अर्थाचं हे अव्यय किती ताकदीचं आहे. अर्जुनाला सामान्य माणसाचा प्रतिनिधी का म्हटलं याचंही उत्तर इथे सापडतं आणि अर्जुनाचा भगवंतांविषयीचा भावही सूचित होतो. देवा, जाणतेही कैसे होते भ्रष्ट सोडून या वाट चालती का? जया ज्ञात्या लागी सर्व काही ठावे, आकळे स्वभावे ग्राह्याग्राह्य. भ्रष्ट ती का तेही स्वधर्मापासून, जाती का भुलो न परधर्म. नये निवडिता बीज आणि भूस, जैसे आंधळ्यास सर्व थैव. डोळसा लागीही तैसे क्षणभरी, व्हावे काहो तरी सांगा मग. मज कृपावंत होनिया देवे, सर्व हे सांगावे पार्थ म्हणे. दुसऱ्या अध्यायामध्ये स्थितप्रज्ञ कोणाला म्हणावं हे सांगताना अगदी पहिला निकष भगवंतांनी असा सांगितला की जो आपल्या सर्व इच्छा म्हणजेच काम टाकून देतो तो स्थितप्रज्ञ. प्रजहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान. त्याच अध्यायात पुढे 62व्या श्लोकात कामापासून क्रोध निर्माण होतो, कामात क्रोधोभिजायते असं म्हणून सर्व अनर्थ परंपरा वर्णन केली. आणि आता 3ऱ्या अध्यायात जाणते लोक सुद्धा कसे पापामध्ये गुंततात या अर्जुनाच्या प्रश्नाला उत्तर देताना भगवंतांनी पुन्हा कामापासूनच सुरुवात केली. त्याच्या अनुवादात स्वामींनी म्हटलंय, म्हणे पुरुषोत्तम ऐकते सांगेन, भूलविती कोण ज्ञात्यांचेही, ते हे कामक्रोध पाहे धनंजया, जया नाही दया लेश मात्र. ह्यासी मूर्तिमंत मानिती कृतांत, अत्यंत निष्ठुर घातक हे. ज्ञानरूप निधी वरील हे नाग, दरीतील वाघ विषयांच्या. कौतुके जगासी नाचवी चौफेर, ऐसा अहंकार बळी जो का. तयाची तो चाले देवाण घेवाण, यांच्या संगे जाण निरंतर. चैतन्या शेजारी असे यांचा वास, ज्ञानाच्या पंक्तीस बैसती हे. म्हणून हे होता घातासी प्रवृत्त, नाही आटोपत कोणातेही. हे कामक्रोध किती भयंकर आहेत आणि कोणत्याही रीतीने माणसाला कसे रसातळाला नेतात ते सांगताना स्वामी म्हणतात की ते पाण्याशिवाय बुडवतात, अग्नीशिवाय जाळतात. इतकंच काय, पण लपून राहतात आणि प्राण्यांना कवेत घेतात. अगदी प्रतिज्ञा करून शस्त्रांशिवाय ते जाणत्यांची मान कापतात. हे तो जळावीण जीवा बुडविती, तेवीची जाळती आगी विण. न बोलता शब्द राहती लपोन, घेती कवळोन प्राणियासी. जाण शस्त्राविण साधती हे घात, तेवी बांधितात दोराविण. जाणत्याची तरी कापती हे मान, प्रतिज्ञा करून धनुर्धर. पुढे तर स्वामी असंही म्हणतात की अरे, चंदनाला सापाने वेढून बसावं किंवा गर्भाला गर्भाशयाची गवसणी असावी, तसे हे कामक्रोध ज्ञानाला वेढून बसतात. फार काय सांगू, अरे सूर्य तेजाशिवाय, अग्नी धुराशिवाय किंवा आरसा धुळीशिवाय असणार नाही, त्याप्रमाणे
कामक्रोधांशिवाय ज्ञान असू शकत नाही. बरं, यांना जिंकण्यासाठी जे जे उपाय करावे ते अपायच ठरतात. म्हणून तुला सांगतो तो उपाय अगदी सावधपणाने ऐक. सदा सर्व काळ चंदनाची मुळी भुजंगे वेढिली असे जैसी, किंवा जैसी नित्य गर्भस्था लागोनी असे गवसणी वेष्टनाशी. तेजाविण भानू अग्नी धुराविण नसे मळहीन दर्पणही. तैसे पार्थ आम्ही देखिले ना ज्ञान कामक्रोधाविण एकलेची. अग्नी लागी जैसे सहाय्य सरपण तैसी स्थिती जाण येथे होय. जिंकाव्या जे जे योजावे उपाय करीती सहाय्य ह्यासीच ते. ऐशाही संकटी एकची साधन भले असे जाण धनुर्धरा. तुझं साधे तरी सांगेन ते आता ऐक पंडुसुता सावधान. इंद्रियेची मूळ यांचे वसतिस्थान जेथोनी निर्माण होती कर्मे तरी ती सर्वथा टाकी निर्दाळून अंतरी ठेवोन सोहम भाव. इंद्रिय ही कामक्रोधांचं वसतिस्थान आहे, त्यामुळे त्यांचं निर्दालन करावं. हे ऐकायला सोपं आहे, पण इंद्रियांचं दमन करायचं कसं, त्यांना कसं ताब्यात ठेवायचं याचं उत्तर गीतेत मिळत नाही. स्वामींनी मात्र सोहम भाव असं म्हणून अगदी हळूच त्याचं उत्तर दिलंय. हळूच म्हणण्याचं कारण असं की हा सोहमभाव कळायला पहिली पायरी ती म्हणजे सद्गुरु शरणता. त्याचा उच्चारही न करता स्वामींनी इंद्रिय दमनाचा उपाय सांगितला. इंद्रिय ताब्यात आली की आपोआपच मन बुद्धी हेही वश होतात. मग भगवंत अर्जुनाला म्हणतात की अशा रीतीने चैतन्याला मनात स्थिर करून तू त्या कामरूपी शत्रूला मारून टाक. इथेच हा अध्याय संपतो. स्वामींनी मात्र भगवंतांच्या मुखातून अर्जुनाला आत्मरूपात स्थिर व्हायला सांगितलं. अशा रीतीने माऊलींची भावार्थ दीपिका आणि स्वामींची अभंग ज्ञानेश्वरी सामान्य माणसाला सकारात्मकतेकडे जोडते. अंतरापासून फिटले निशेष तरी यांचा नाश निस्संदेह. सूर्याचे किरण दूर होता जाण राहिले कोठन मृगजळ. तैसे अंतरंग होताची निस्संग निमाले ते सांग रागद्वेष. जाता प्रीतिद्वेष ब्रह्मीचे स्वराज्य संपूर्ण सहज हाता आले. मग तो आपण भोगी आत्मसुख अंतरीच देख निरंतर. हीच गुरुखुण घ्यावी ओळखून संवाद करोन मूकपणे. जीव परमात्मा एक होते जेथ तेथे तू सतत स्थिर राहे. इथे सांग असा जो शब्द वापरलाय त्याचा अर्थ मात्र लक्षात घ्यावा. कारण एरवी आपण सांग, सांगणं असे शब्द एखादी गोष्ट दुसऱ्यापर्यंत पोचवणं या अर्थाने वापरतो. इथे मात्र सांग म्हणजे अंगासह म्हणजे समग्रपणे या अर्थाने तो इथे आलाय. या तिसऱ्या अध्यायाचा विचार करताना मुख्यत्वे कर्मयोग तर आलाच, पण त्याचबरोबर यज्ञचक्र ही वेगळी संकल्पना गीतेने इथे मांडली. त्यानंतर जनकांच्या उदाहरणाने निष्काम कर्मयोगाचं महत्त्व गीतेने सांगितलं. निष्काम कर्मयोग्यांनी कर्म करून सुद्धा लोकांचा उद्धार करावा हे सांगण्यासाठी लोकसंग्रहाची कल्पना मांडली. यज्ञचक्र आणि लोकसंग्रह या दोन संकल्पनांमुळे गीता समाजाच्या आणखी जवळ आली. कर्म आवश्यक असलं तरीही केवळ कर्मयोग सांगणं हा गीतेचा उद्देश नाही. म्हणून तिचा भाव उलगडताना श्री माऊली आणि श्री स्वामींनी आपल्याला
सद्गुरू खुणेचे सोहम भावाचं स्मरण दिलं. श्री स्वामींनी सांगितलेली ही गुरुखूण ओळखून मूकपणे संवाद करत आज इथेच वाणीला विराम देऊ.